एका रात्री 285 अब्ज डॉलर्सची संपत्ती बुडाली। जगभरातल्या मोठ्या IT कंपन्यांचे शेअर्स अचानक कोसळले। सेल्सफोर्स, ॲडोबी, इन्फोसिस, विप्रो सगळ्यांना झटका बसला। प्रश्न एकच, AI आता नोकऱ्याच नव्हे तर संपूर्ण सॉफ्टवेअर कंपन्याच संपवणार आहे का? आज आपण समजून घेणार आहोत सास्पोकॅलिप्स म्हणजे काय, अँथ्रोपिक कंपनीचं नवीन AI टूल नेमकं काय आहे आणि यामुळे शेअर मार्केट का हादरलं। नमस्कार, मी विहंग ठाकूर। सास्पोकॅलिप्स हा नवीन शब्द आहे। सास म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस आणि अपोकॅलिप्स म्हणजे सर्वनाश, म्हणजे सॉफ्टवेअर कंपन्यांच्या अस्तित्वावर आलेलं संकट। आतापर्यंत AI सॉफ्टवेअरला मदत करत होतं, पण आता भीती आहे की AI सॉफ्टवेअरची जागा घेईल का? अँथ्रोपिक ही ओपन AIची मोठी स्पर्धक कंपनी आहे। क्लॉड नावाचं AI त्यांनी आधीच लॉन्च केलंय। आता त्यांनी आणलंय क्लॉड कोवर्क। हा एक नो कोड AI असिस्टंट आहे, म्हणजेच कोड न लिहिता ऑफिसमधील अनेक कामं करणारा AI। क्लॉड कोवर्क काय करू शकतो? आतापर्यंत वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर लागत होते। अकाउंटिंगसाठी वेगळं, HR साठी वेगळं, लीगलसाठी वेगळं, मार्केटिंगसाठी वेगळं। पण क्लॉड कोवर्क म्हणतो हे सगळं एकाच AI मध्ये करा। तो काय करतो? करार वाचतो, लीगल डॉक्युमेंट तयार करतो, फायनान्स रिपोर्ट बनवतो, SQL लिहून डेटा विश्लेषण करतो, मार्केटिंग कॅम्पेन प्लॅन करतो, प्रोडक्ट फीचर्सची रूपरेषा बनवतो। म्हणजे एका AI मध्ये अनेक सॉफ्टवेअर टूल्स। पण मग प्रश्न असा आहे, या सॉफ्टवेअरमुळे शेअर मार्केटमध्ये उलथापालथ का झाली? तर सेल्सफोर्स, सर्व्हिसनाऊ, ॲडोबी यासारख्या कंपन्या टूल्ससाठी पैसे देतात, पण उद्या जर AI एकटाच हे सगळं करू लागला तर काय? मग प्रश्न निर्माण होतो, या कंपन्यांची गरज काय? या भीतीमुळे गुंतवणूकदार घाबरले आणि शेअर्स विकायला सुरुवात झाली। एका दिवसात IT कंपन्यांच्या शेअर्समध्ये 6% घसरण झाली। 285 अब्ज डॉलर्स मार्केट व्हॅल्यू उडाली। नॅस्डॅक 350 पॉइंट्सनी कोसळला। तर याचा भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम झाला? इन्फोसिसमध्ये 6% घसरण, विप्रोच्या शेअर्समध्ये 5% घसरण, कॉग्निझंट ॲसेंचर्सच्या शेअर्समध्ये 10% घसरण। म्हणजे AIचा धक्का थेट भारतीय IT कंपन्यांवरही बसलाय। आधी लोक म्हणायचे AI माणसाला मदत करेल, आता भीती आहे AI माणसाची जागा घेईल का? विशेषतः लीगल रिसर्च, डेटा ॲनालिसिस, रिपोर्टिंग, डॉक्युमेंटेशन या कामांमध्ये AI माणसापेक्षा वेगवान ठरतोय। मग IT कंपन्यांचं भविष्य काय? तर सगळ्या IT कंपन्या बंद पडणार नाहीत, पण 2 प्रकारच्या कंपन्या राहतील। पहिली म्हणजे AIला स्वीकारणाऱ्या आणि त्याचा वापर करणाऱ्या। जे AI सोबत स्वतःला बदलतील ते टिकतील, जे बदलणार नाही ते मागे पडतील। सास्पोकॅलिप्स म्हणजे सॉफ्टवेअरचा अंत नाही, तर सॉफ्टवेअरच्या जगातील क्रांती आहे। प्रश्न इतकाच आहे, आपण या बदलासाठी तयार आहोत का? आणि AI नोकऱ्या घेईल की नवीन संधी निर्माण करेल? तर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये लिहा। व्हिडिओला लाईक करा आणि अशाच डीप एक्सप्लेनरसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।